तुमचं माझं चित्त विषयाधीन बनलेलं आहे आणि विषयाधीन बनलेल्या चित्तामध्ये भगवत सुखाची गोडी लागावी एवढ्या करता परिमळाची धाव भ्रमर गोडी तैशी तुझी गोडी लागो मत जवळी आहे परी भेटेना तुमचं माझं चित्त विषयाधीन बनलेलं आहे. तुमच्या माझ्या उद्धाराकरता आलेले ज्ञानोबा आहे. तुमचा माझा उद्धार व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना. कशा पद्धतीनं ज्ञानोबा सांगतात, ज्याप्रमाणे त्या भ्रमराला परिमळाची ओढ लागलेली असते त्याप्रमाणे आमच्या चित्ताला नव्हे या जीवांच्या चित्ताला तुझी ओढ लागावी. परिमळाची धाव. परिमळ आणि भ्रमर यांचं अलौकिक नातं आहे. भ्रमर असा आहे, कितीही कठीण जरी लाकूड असलं तर त्या कठीण लाकडाला भेदून छेदून पलीकडे जाण्याची त्याच्याकडे शक्ती आहे, ताकद आहे. ज्ञानोबा किती गोड बोलतात. भ्रमर भेदी कोडे बलतेशे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडी कोवळीये. कोणत्याही कठीण असणाऱ्या काष्टाला भेदून जाण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे, पण कोवळ्या असणाऱ्या त्या कमळामध्ये त्या पाकळ्यामध्ये गुंतला जातो. किती गुंततो. ज्ञानोबा किती गोड बोलतात. ते आता उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळा दळू चिरुनेने. अरे कमळ दळ लाकूड फोडणारा तो भ्रमर, पण कमळ दळ म्हणजे पाकळ्या भेदून पलीकडे जात नाही, कारण त्याचा स्नेह तिथे गुंतलेला असतो. परिमळाची ओढ त्याला लागलेली असते. सूर्य विकासनी कमळ त्याच्यावरती हा भ्रमर येतो आणि रममान होतो. पण सूर्यविकासनी कमळचं असं असतं, सूर्य मावळला की ते विकासनी कमळ काय होतं, मिटून जातं. तसे काही काही लोक ढाब्यावरती जातात, ढाबा बंद झाला तरी त्यांना कळत नाही, तिथं ढाब्यावरतीच झोपून जातात. सकाळी घरचे जातात आणि मग उठून आणतात. असा तो भ्रमर असतो. मी त्या कीर्तनातला भ्रमराचं सांगतो. म्हणून त्या भ्रमराला सांगावं लागतं, हे भ्रमरा ऋण झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋण झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. झुन झुन रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋण झुन रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋण झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ही एक चाल आहे आणि दुसरी एक चाल आहे, ऋण झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. पहिली चाल चांगली होती का ही चाल चांगली होती सांगा बरं, खरं मनापासून सांगा. नक्की, कारण तुम्ही बन्सी बाबाचे शिष्य आहेत ना, म्हणून तुम्हाला पहिली चाल. बहुतेक लोकांना दुसरीच चाल आवडते. अलीकडे लोकांना काय आवडेल, राम राम राम, ते चांगलंच आहे, काही वाईट नाही, पण पहिली जी आहे
ती म्हणजे बाईंनी लताबाईंनी गायलेली चाल आहे. दुसरी पण चांगलीच आहे, पण थोडी उडती आहे, पण ही मात्र मजबूत चाल आहे. लोकांना काही आवडायला लागले. पाण्याला जाते पाणी घेऊन, राम राम राम. दिंडीमध्ये तेच, सप्ताहामध्ये तेच, हरिपाठात सुद्धा तेच. दररोज कीर्तनाच्या अगोदर जायची वेळ आणि मग हरिपाठ ऐकायला मिळतच ना. या बाया बापड्या असतात, भजनी मंडळामध्ये येतात, म्हणून त्यांना काही प्रासादिकता माहीत नसते, अभंग काही विशेष. काही ठिकाणी आहेत चांगले अभ्यास, नाही असं नाही, पण काही ठिकाणी असंच असतं महाराज. काहीतरी ऐकू राहतं आणि मग ते काही म्हणतात. आता पाण्याला गेल्यानंतर का अमृत घेऊन येणार आहे का? ते काय गाथ्यात नाही, ज्ञानेश्वरीत नाही, कुठं नाही, पण ते म्हणतात माणसं, आलं की चाललं. एका ठिकाणी कीर्तन, पहिला तो गे काऊ कोकता है असं म्हणायला पाहिजे ना. त्या कन्नड तालुक्यात गाव नाही सांगणार मी. पहिलं तो गे काऊ कोकता आहे, ती बाई म्हणतो ती काऊ 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 काऊ. अभंगाची चालही म्हणायची, काऊ काऊ म्हणायची. ती काऊ काऊ म्हणणारी माऊली कुठेही म्हटलं, ती काय अजून मला भेटली नाही. चांगलं म्हणावं, प्रासादिक म्हणावं, आणि जे संतांनी सांगितलं ते म्हणावं. काही म्हणू नये आणि काही स्वीकारू नये. विठ्ठल मनरूपी हे भ्रमर आहे, आणि सारखं विषयाकडे धावणारं जे मन आहे त्याला भगवत स्वरूपाकडे आणण्याकरता ज्ञानोबा सांगतात, परिमळाची धाव भ्रमर उडी तैशी तुझी गोडी लागो मज, माझ्या मनाला तुझी गोडी लागावी. अजून एक ग्राम्य दृष्टांत सांगतो. जुने कीर्तनकार सांगायचे, थोडं समजून घ्या, जास्त विस्तार करायला लावू नका. भ्रमरामध्ये 2 प्रकार आहेत. मकरंद सेवन करणारा भ्रमर आणि दुसरा एक, बस समजून घ्या. आता काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. आणि मग या मकरंद सेवन करणाऱ्या भ्रमराने पाहिलं, म्हटले आपलेच दिसतात हे जाधभाई. मग त्यांना हे काय म्हणले घाण खातात. त्यांना सांगितलं, अरे तुम्ही घाण का खातात? म्हणले दुसरं काय खाऊ? म्हणले चला आमच्या बरोबर मकरंद सेवन करण्याकरता. आवाहन केलं त्यांना. सगळे म्हटले येतो, पण थांबा, आम्ही रात्री काय करतो, मीटिंग घेतो. मग त्यांनी मीटिंग घेतली. कोणी मीटिंग घेतली? त्या भ्रमरांनी मीटिंग घेतली. और म्हटले ते मकरंद सेवन करणारी आपलेच जाधवाई, पण राहतात स्वर्गामध्ये इकडे तिकडे कुठेतरी म्हणे. ते म्हणतात चला मकरंद देणार आहेत आपल्याला, चालायचं का त्यांच्याबरोबर? म्हटले जायला काय हरकत नाही, आपलेच लोक आहेत, आता म्हणतात तर गेलं पाहिजे, पण आपण जाऊ. पण एक जणांनी सल्ला दिला, म्हटले एक काम करा, ते गेल्यानंतर आपल्याला फसवता की काय आता गॅस बंदी आहे, आपल्याला जेवण भेटतं की नाही, आपापल्या शिवदऱ्या घेऊन जाऊ. नाही कळलं? आपल्या शिवदऱ्या घ्या म्हटले. बरोबर शिदोऱ्या बरोबर घेतल्या आणि निघाले. मला सांगा, तिथं गेल्यानंतर त्यांना मकरंद मिळेल का? नाही मिळणार, कारण शिदोऱ्या बरोबर आहे. तसं या धर्ममंडपामध्ये आल्यानंतर आपल्या अहंकाराची शिदोरी, आपली ज्ञानाची गायनाची काय असेल मोठेपणाची शिदोरी सगळी बाहेर टाकायची. आतमध्ये भक्त होऊन वारकरी होऊन आलात, मग या भजनाचा आनंद मिळतो. विठ्ठल म्हणून ज्ञानोबा सांगतात, हे भगवंता या सर्व जीवाला तुझी ओढ लागावी. परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज. भगवंताने विचारला असावं ज्ञानोबराय, 5च मिनिटं बाकी आहेत, वेळ कसा गेला कळाला नाही. असं काय आहे त्या भक्ती सुखामध्ये जे आहे ते दुसऱ्या चरणामध्ये? अविटके माय विटे अविटके माय विटेना अविटके माय विटेना अविटके माय विटेना माय विटेना अविटके माय विटेना अविटके माय विटेना जवळी आहे
आवित गे आवित गे माय अवीट असणारी भगवत सुखाची गोडी आहे. ज्ञानोबाराय सांगतात, हे देवा तुझ्या भजनाचं जे सुख आहे ते कसं आहे? अवीट गे माय विटेना. अवीट गोडी आहे. कशी गोडी आहे सांगतो. एकदा हात वरती करून मोठ्या प्रेमानं भजन करूया. एकदम सरळ अटेन्शन सांगू. टाळी वाजवणारा मनुष्य मरेपर्यंत जगतो. काही धोका होत नाही महाराज. तुम्ही एकदा टाळी वाजून पहा. तुमचे ब्लॉकेज जर सांगितलेले असतील तर ब्लॉकेज राहत नाही या टाळीमुळे, या भजनामुळे. हातावरच्या रेषा बदलतात महाराज. हरी कृपे त्याचा. जर दारिद्र्याच्या रेषा असतील तर भाग्यवंताच्या रेषा प्राप्त होतात. टाळी वाजून पहा. विठोबा रखुमाये सर्वांना विनंती आहे, हात खाली घ्या. मला माहित होतं तुम्ही हात खालीच पहिलेच घेतले. चांगलं भजन केलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जैनपूर 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 चांगले लोक आहेत. नारंगिरी बाबा बागायतदार लोक आहेत. बागायतदार लोक आहेत. गोदा काट आहे. गोदा काट आहे. कल्याण आहे तुमचं कल्याण. असंच भजन करा. जैनपूर जैनपूर. नारंगिरी बाबा माझ्या कान्हेगावमध्ये बाबांनी जवळजवळ 40 वर्ष 42 वर्ष कीर्तन केलं. बीजेचं कीर्तन कान्हेगावमध्ये. डायरी आली पंचांग आलं की बाबा लगेच कान्हेगाव तुकाराम महाराजांचे बीज कीर्तन लिहून ठेवायचे. आजही रामगिरी बाबा येतात. कान्हेगाव 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 असं बोलायचे. जैनपूर जैनपूर जैनपूर. चांगलं भजन केलं त्याबद्दल धन्यवाद. आता एक काम करा. नारंगिरी बाबा, संकटेश्वर भगवान, सद्गुरू जोग महाराज, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, देवगडचे बाबा, माझे गुरुवारी वंशी बाबा आपल्याला आशीर्वाद देतील. फक्त एक काम करा. ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांनी फक्त उजवा हात वरती करा. मनसी बाबांचा जोग महाराजांचा आशीर्वाद मिळेल आपल्याला. आपण भजन केलं ना, सांगायचं देवा भजन केलं बरं, आम्ही भजन केलं आम्ही. हात वरती करून आशीर्वाद देव आपल्याला देणार आहे. हात वरती करा आणि आपलीच पाठ थापटून घ्या. वा 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 वा, चांगलं भजन केलं. कोण आशीर्वाद देणार महाराज आपल्याला? आपणच. आपल्याला आपुली आपण करा सोडवण संसार बंधन लवकर थोडा वेगी. गुरुवारी राऊत बाबा सांगतात, ठरवलं ज्यानं आपलं कल्याण करायचंय त्याचं कोणी वाटोळं करू शकत नाही. पण ज्यानं ठरवलंय काय आपलं वाटोळच करायचं, आपला पेटला पाहिजे सगळा पेटा, असं ज्यानं ठरवलंय त्याचं जगात कोणी कल्याण करू शकत नाही. म्हणून आपलं कल्याण करायचं का भिवंडी करायचंय, आपलं ते वाटोळं करायचंय हे आपण ठरू शकतो. माझा मीच झालो शत्रू. कधी कधी आपणच आपले शत्रू बनतो. अनेक संधी आपल्याला येत असतात सुधारण्याची.
भगवत कृपेनं आईवडिलांच्या आशीर्वादानं सुधारण्याची संधी आली. संधी उपलब्ध करता येत नाही, पण संधी उपलब्ध झाली की त्या संधीचं सोनं करता येणं हे आपल्या हातामध्ये आहे. पण एकदा संधी चुकली मग पुन्हा पुन्हा संधी येत नसते महाराज. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, अरे भगवत सुखाची गोडी अशी आहे, अवीट गे माय विटेना पण जवळी आहे परी भेटेना. अवीट गोडी आहे. एकदा या भगवत सुखाची गोडी लागली, हे मन असं आहे, चित्त असं आहे, या देवाच्या भजनाकडे येत नाही. पण त्याला माहित आहे आपण एकदा इथे गेलो की आपल्याला पुन्हा माघारी येता येणार नाही. जशी माशी सगळ्या पदार्थावरती बसते म्हणतात, पण एका पदार्थावरती बसत नाही. कुठे? विस्तवावर बसत नाही. कारण माशी हुशार असते. त्या माशीला माहित आहे आपण विस्तवावर बसलो का बसलोच म्हणून समजा. तसे मन आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयाकडे जाईल, पण भगवत सुखाकडे येत नाही. कारण त्या मनाला माहित आहे आपण एकदा तिथे गेलो. मन राम रंगे रंगले, मन राम रंगे रंगले. एकदा भगवंताच्या रंगामध्ये मन रमलं की मग संसार आठवत नाही, प्रपंच आठवत नाही. या देहाचा देखील काय पडतो, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. तुकाराम महाराज चिपळ्या घेतल्या, विना घेतला, निघाले डोंगरावरती. जेजामाऊलीने सांगितलं, महाराज तुम्ही भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरडा डोंगरावरती जाता, कोणत्या डोंगरावरती जाणार आहे एवढं तर सांगून जा, म्हणजे मला भाकरी घेऊन येता येईल. तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. जिजे किती जीव लावते मला, मी जेवल्याशिवाय तू जेवत नाही. पण जिजे खरं सांगू, तुला मी सांगितलं असतं, तुला नंबर पण दिला असता, मी फोन नंबर, मी कोणत्या डोंगरावरती गेलो. पण जिजे खरं सांगू का, मलाच माहीत नाही माझे पाय मला कुठं घेऊन जातात. मलाच माहीत नाही मी जातो कुठे, खातो काय. फक्त एकच माहीत आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. टाळी वाजवा सर्वांनी, म्हणा हरी बोल. हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. असं भजन एकांतामध्ये एकदा करून पहा. ओ पालनहारे निर्गुण उरण्यारे, तुम बिन हमरा कोण. सावकाश. ओ पालनहारे निर्गुण उरण्यारे, तुम
बिन हमरा कोण नाही. हरी बोल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. असं गोड अवीट भजन आपल्याकडून घडलं पाहिजे महाराज एकांतामध्ये. आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही भोजन करणार, बरोबर. भोजन झाल्यानंतर तुम्ही घरी जाणार. घरी गेल्यानंतर तुम्ही झोपणार नाही, थांबा, अंथरून टाकणार. काय तंबाखू चुना काय असेल ते सगळं होणार. मोबाईल व्हॉट्सअप काय असेल ते सगळं होणार. आता तुम्ही देह ठेवला म्हणजे सकाळी उठण्याकरता पण झोपण्याकरता देह आडवा ठेवला. आता काहीच काम नाही, मोबाईल पाहून सगळं तुम्ही अंथरून टाकले, आता झोपलेच. आता काही नाही, आता काय करायचंय, झोपायचंय. पण लगेच झोप येते का पाटील? झोप लगेच येते का भाऊ? नाही. झोप येण्याकरता काय असतो, थोडा अवधी असतो. चित्त एकाग्र झाल्याशिवाय कोणाच्या पप्पाला झोप लागत नाही. आणि मग ते चित्त एकाग्र करण्याकरता तुम्ही आता पडलेत, गोधडी अंगावरती घेतली, काय नाही, फॅन चालू केला, कूलर चालू केला, झोपायचंय, काहीच काम नाही. मग त्यावेळेला म्हणून पहा, विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. तुम्हाला कधी गोड झोप लागेल काही सांगता येणार नाही. सकाळी भजन करतच तुम्ही उठल्याशिवाय राहणार नाही. पंढरीनाथ भगवान की ही भगवत सुखाची एकदा चित्ताला लागलेली गोडी आहे महाराज. ज्ञानोबा सांगतात, अविट गे माय विटेना. पण गंमत अशी आहे, जवळी आहे परी भेटेना. चित्त सहजासहजी देवाचं भजन करू देत नाही. ज्ञानोबऱ्यांनी याकरता 3-4 वव्या खर्ची घातल्या, तेवढ्या सांगतो आणि थांबतो. कीर्तन 6:15 सुरू झालं होतं, बरोबर. आता अजून 5 मिनिट बाकी आहेत माझ्या हातामध्ये. ज्ञानोबऱ्या सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पदरा आड, परेती अभेरुण गोचीड, अशुद्ध काय निघती. गाईच्या जवळ गोचिडही असतो आणि गाईच्या जवळ वासरूही असतं. वासरू जवळ आहे का गोचिड जवळ आहे? बोला ना. गाईच्या गोचिड किती जवळ आहे? माऊली सांगतात, पाशी त्वचेच्या पदरा आड, फक्त त्वचामध्ये आहे, पलीकडे दुधाचा सागर आहे. आणि त्या गोचिडाला दूध मिळत नाही, त्याला रक्त मिळतं. आणि दूध कोणाला मिळतं? जवळ असणाऱ्या. मला सांगा, दूध गाय वासरा करता देते का मालका करता देते? खरं सांगायचं, वासरा करता. शेतकरी सुद्धा डायरेक्ट दूध काढायला बसत नाही, अगोदर वासराला सोडतो. वासरू जातं, तान्याचे लागता झटे तेडे, अधिकची पाना बुटे, हुंदका मारला की गाय भरभरून पाना सोडते. आणि एकदा का गायीने पाना सोडला की मालक खुंट्याकडे वळतो आणि वासरू गायीकडे वळतं. मालक खुंट्याकडे वळतो. ते कचा मालकाच्या पायावर पाय देतं. मालक हे मुस्कटावर टोला ठेवून देतो. आणि ते वासरू म्हणतं, मी माझ्या आईचं दूध पितो, याच्या काय बापाचं जातं. आता त्याला काय माहिती गाय याच्या नावावरती आहे. ज्ञानोबरांना हे वासराचं अंतकरण कळतं महाराज. आमच्या संतांना वासराच्या मनात काय चाललं हे कळतंय. पण त्या गोचिडाला मात्र दूध नाही मिळत. वासराला दूध मिळत आहे, मालकाला दूध मिळत आहे. गोचिडाला फक्त रक्त मिळत आहे. जवळ आहे पण भेटत नाही. ज्ञानोबा पुन्हा उदाहरण देतात, का कमलकंदा आणि दरदुरी नांदनुक एकेच घरी, परी परागसी विजय भ्रमरियरा चिखलची उरे. कमळ विकसित झालंय महाराष्ट्रात तर झालंय, पण इतरही बऱ्याच राज्यामध्ये कमळ. मी त्या कीर्तनातल्या कमळाचं सांगतो, ज्ञानेश्वरीतल्या कमळाचं. विकसित झालं कमळ. तिथं चिखलामध्ये बेडूक आहे. वरून कुठून तरी भ्रमर येतो आणि त्या मकरंदाचा आस्वाद घेतो. लांबून येत आहे. कोणी श्रीरामपूर तालुक्यातून येतो, कोणी शेवगाव तालुक्यातून येतो, कोणी इतर औरंगाबाद जालना जिल्ह्यातून माऊलीच्या मंदिरामध्ये येत आहे आणि गोड ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. पण येरा चिखलची उरे. ज्ञानोबा सांगतात, चिखलासारख्या बुद्धीच्या लोकांना मात्र चिखलच मिळतो, अज्ञानच विषयच मिळतात. येरा चिखलची उरे. त्या बेडकाला मकरंद किती लांब आहे? जवळच आहे ना, पण मिळत नाही. मकरंद त्या भ्रमराला मिळतो. ज्ञानोबा पुन्हा सांगतात, निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या असती सहस्रवरी, ते तर बैसोनी उपवास करी दरिद्री जे. आजोबा श्रीमंत होता, बापानं संपत्ती घालवली, लेकाने बापसे बेटा
खाऊन पिऊन घालवली बाबा सगळी. काय गुंठा ठेवला नाही, गुंठा. जो वाडा होता तो वाडाही विकला. त्याचे ते काय खण होते ते सागाचे, तेही विकले. आता पडका वाडा राहिला. पण आजोबांनी काय केलं होतं, त्या वाड्यामध्ये धन पुरून ठेवलं होतं. मग हा दिवसभर भीक मागायचा आणि तिथं येऊन त्या कोरड्या भाकरी तुकडे खायचा. कुठं? त्याच्या आजोबांनी जिथं धन पुरून ठेवलंय. ज्ञानोबा सांगतात, लोह्या रुतल्या असती सहस्रवरी. मग ते तर बैसोनी उपवास करी दरिद्री जे. धन कुठं आहे? थोडं उकरलं, एक खोरं जरी त्याने मारलं नाही, हाताने जरी उकरलं तरी तिथं धनाचे काय आहेत? हंडे आहेत. पण याला ते मिळत नाही. ज्ञानोबाला सांगतात, अरे तसंच झालंय. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू परिभ्रांतासी कामू विषयावरी. हे भ्रांत लोक आहे, विषयाधीन बनतात. जर या भ्रांत लोकांनी ज्ञानोबा तुकोबा गाथा वाचला असता तर कॅप्टनच्या नादी लागले नसते. आज बिचाऱ्याला जेलमध्ये यायची गरज पडली नसती. बोंधू लोक ज्या अर्थी बोलतात महाराज, हे बोलवणाऱ्यापेक्षा बोलणाऱ्यांची जास्त चूक आहे. संपत्तीनं जास्त झालेली असतात, कुठेही डोकं लावतात आणि फसून जातात. परिणाम असा होतो, भ्रांताशी कामो विषयावरी. ज्ञानोबा सांगतात, हे देवा, ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेला मनुष्य आहे, पाण्याच्या दिशेनं तो धावत असतो. तृषा लागली या जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागो या जीवा. तहानलेला मनुष्य आहे, त्याला तुम्ही दुसरं काही द्या. त्याला सांगितलं, बाबा गावरान तूप आहे आमच्याकडे 5 लिटर, पाणी नाही मिळणार, तूप देतो. तो म्हणतो, तूप चुलीत घाला तिकडे. आम्हाला डिझेलची टंचाई आहे, पेट्रोल मिळेल असं झालं. पेट्रोल घ्या, डिझेल घ्या. तरी सांगितलं, मला काय द्या? पाणी द्या, त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. आता तृषा लागली या जीवनात एवढी. जसं तुकाराम महाराज सांगतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. त्याप्रमाणे जेव्हा देवा तुझ्या सुखाबद्दल, भक्ती सुखाबद्दल अंतःकरणामध्ये ओढ लागावी, गोडी वाढावी. आणि देवा, आमच्या अंतःकरणामध्ये तुझी लागलेली गोडी आणि तुझी मूळतः असणारी गोडी, आणि मग त्या गोडीमध्ये ही गोडी जर मिळून गेली, जीवशिवाचं ऐक्य होईल. आणि जीवशिवाचं ऐक्य झाल्यानंतरही ज्ञानप्राप्तीनंतर, भगवत प्राप्तीनंतरचा भगवंताचं जे सुख आहे, भक्ती सुख आहे, ज्ञानोत्तर भक्तीच्या नंतर जे सुख आहे ते अलौकिक असतं. अभंगाचं शेवटचं चरण. बाप रखुमादेवीवर विठ्ठली आवाळी. बाप रखुमादेवीवर विठ्ठली आवाळी. बाप रखुमादेवीवर विठ्ठली आवाळी. बाप रखुमादेवीवर विठ्ठली आवाळी. गोडी ती गोडी मिळून गेली. गोडी आहे
ज्ञानोबा सांगतात, देवा तुझ्या जवळ असणारी जी गोडी आहे, मुळातच तू गोड आहे. तुझं नामही गोड आहे, तुझं स्वरूपही गोड आहे आणि तुझं रूपही गोडच आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. जिभे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास. देवा तुझं सगळंच गोड आहे, पण आमच्या अंतःकरणाला तुझी एकदा गोडी लागली, मग आमच्या जवळ असणारी गोडी आणि तुझी गोडी, गोडी अशी गोडी मिळवून गेली. आणि मग जीव शिवाचं ऐक्य झाल्यानंतर भगवत सुखाचा जो आनंद आहे, ज्ञान गिळून गावा गोविंद गा. ज्ञानी महात्मा ज्ञान प्राप्तीनंतरही भजन केलं पाहिजे. बहुतेक ह भ प महाराज मंडळी काकडा करत नाही, ह भ प महाराज मंडळी हरिपाठ करत नाही. जागराचा तर विषय सोडून द्या, विना पहारा. ते म्हणते नाही नाही, ते आणा बोलून आणा, ते पहारा करणारे कोण आहेत ते. पण हे भजनाची गोडी लागली पाहिजे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आधी करून सगळ्या संतांनी ज्ञान प्राप्तीनंतरही काय केलं पाहिजे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण पेटा आपले ते जाळावे ते. भजन तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. तुकोबा सांगतात, धन्य मी मानी ना फुले संचित राहिले से प्रीत. तुझे नामी देवाच्या नामाबद्दल मनामध्ये प्रीती वाढावी, एवढ्या करताच ज्ञानोबा सांगतात, परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज. अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. अत्यंत चांगल्या पद्धतीचा नयन मनोहर असणारा हा सप्ताह. दिवसेदिवस तुमची जशी भौतिक प्रगती होत आहे, तशी आध्यात्मिक प्रगती देखील जैनपूर गावाची होत आहे. त्याबद्दल मनाला खूप अशा स्वरूपाचा आनंद वाटतो. गुरुवर्य बन्सी बाबा, संकटेश्वर भगवान सद्गुरू जोग महाराज यांचीही केलेली सेवा तुम्हाला जन्मोजन्मी सुखदायक अशा स्वरूपाची हो. कारण जैनपूरचं हे नाव मोठं अशा स्वरूपाचं तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये गाजलेलं नाव आहे. त्यांच्या माध्यमातून आज ही सेवा आहे. आमच्या पोलीस पाटलांची चिरंजीव हो ना, आणि म्हणून अशी एक त्यांची सेवा घडते. आमच्या पाटलांच्याकडूनही ज्ञानोबरायांच्या बन्सी बाबांची सगळ्यांची सेवा वाढण्याच्या रूपानं, भजनाच्या रूपानं, वेगवेगळ्या माध्यमातून परमार्थाची सेवा त्यांच्या घरामध्ये जशी होती. जैनपूरमध्ये असं एक घर नाही की त्या घरामध्ये कुणी ह भ प किंवा परमार्थिक कुणी नाही. असं सगळे घरं पवित्र अशा स्वरूपाचे आहेत. तुम्हाला सर्वांना वंदन करतो. नेवाशाच्या पैस खांबाच्या यादीमध्ये जैनपूरचं नाव आहे. मला वाटतं डी के गुरुजींनी
मंदिराकरता आपली स्वतःची जमीन दान अशा स्वरूपाची केलेली आहे. म्हणजे तुमची नोंद ज्ञानोबरांनी घेतलेली आहे. जैनपूरची डिके परिवाराची असा अनेक परिवार या गावामध्ये आहेत. या माध्यमातून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरच्या दासा कल्पनेचे बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो. पण नामदेव महाराज अट घालतात कोणती? अहंकाराचा वारा नला. एवढ्यापासून वाचलो की आपण वाचलोच म्हणून समजा. दक्षिणमुखी मारुतीरायांनी आपल्यावरती कृपा करावी. अखंड भजन आपल्याकडून घडावं. आदरणीय भगवान महाराज छोट्या छोट्या मुलांना या ठिकाणी भगवद्गीतेचं ज्ञान देतात. त्यांच्याकरता पुन्हा एकदा टाळी वाजवा. म्हणून आपल्या घरातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलामुलीला भगवद्गीता शिकण्याची ही संधी आहे. भजन शिकण्याची ही संधी आहे. या छोट्याशा लेकराकरता टाळी वाजवा. कोणत्या गावची मला माहीत नाही, पण त्याच्याकरता टाळी वाजवा. हेनपूरचीच आहे का? वा वा वा, भक्ती आहे का? अशीच भक्ती तिच्याकडून घडत राहावी. तिच्याकरता पुन्हा एकदा टाळी वाजवा. जे जे भजन करणारे आहेत या निमित्तानं अन्नदान करणारे, स्वच्छता करणारे, भगवद्गीतेची वा वा, मग जास्त टाळ्या वाजवा लागतील. तिच्याकरता आम्ही 100 रुपयाचं बक्षीस देतो. 5 अध्याय तिनं पाठ केले त्याबद्दल. जास्त नाही पण मग पुरस्कार म्हणून तिला अजून ऊर्जा मिळावी भगवत भक्ती करता. या माध्यमातून तिचं हे स्वागत आहे. रामकिसन भाऊंच्याकडून 100. मला वाटतं तुझे दे बाबा, तुझ्या हाताने दे. गेल्या जवळजवळ 17-18 वर्षापासून ड्रायव्हरची सेवा. प्रगतशील शेतकरी आहेत आमचे रामकिसन भाऊ. आमच्या माऊलींचे भाचेत आहेत. त्याचे वडील सुंदर मृदंग वाजवतात. त्याला म्हटलं बाबा मृदंग नको वाजू, इथं भजन तरी शिक. भजन म्हणतो गाडीमध्ये चालता चालता, तो चाली म्हणत असतो. त्याला म्हणलं कीर्तनात म्हणणं. ते म्हणले नाही, ते शंकररावकडं देऊन टाकले आम्ही. श्यामराव पाटील, त्याच्यानंतर आबासाहेब पाटील, आयुष्यभर यांनी भजन केलं. माऊलींचा सहवास ज्यांना लाभला. या माध्यमातून आपण सगळेजण सेवा करतात. खूप आनंद अशा सर्वच वाटला. मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर आलो. तुमच्या सर्वांच्याकडे पाहिल्यानंतर खूप विशेष आनंद मनामध्ये मिळाला. अशी तुमच्या माझ्याकडून सेवा घडत राहावी कामना करतो. आता एकच करा. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचा सोहळा त्रिभुवनामध्ये आपल्या पैस खांबाचं महत्त्व जावं एवढ्याकरता प्रत्येकानं म्हणा, ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, आणि भाव अक्षराची गाठी, ते हे माय ज्ञानेश्वरी, ब्रह्मज्ञानाने गोमती, ते हे माय ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, ते हे माय ज्ञानेश्वरी, टाळी वाजवा म्हणा सर्वांनी. ते हे माय ज्ञानेश्वरी, गीता अलंकार, ते हे माय ज्ञानेश्वरी, उपनिषदांचे सार, ते हे माय ज्ञानेश्वरी, गीतार्थ सागर, ते हे माय ज्ञानेश्वरी, भावार्थाचे गिरीवरू, ते हे माय ज्ञानेश्वरी, नवरसी सागर, ते हे माय ज्ञानेश्वरी, आनंदाचे आवारू, ते हे माय ज्ञानेश्वरी, धर्म कीर्तन, ते हे माय ज्ञानेश्वरी, संवाद फळ निधान, हरी ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय, ते हे माय, अध्यात्म विद्येचे रूप, ते हे माय ज्ञानेश्वरी, भवार नाम, ते हे माय ज्ञानेश्वरी, रूपेचे वैभव, ते हे माय ज्ञानेश्वरी, भावाचे अवतरण, ते हे माय ज्ञानेश्वरी, प्रमेयाचे उद्यान, ते हे माय ज्ञानेश्वरी, अंत चिंता चिंता, ते हे माय ज्ञानेश्वरी, निर्विकल्याची लावणी, ते हे माय ज्ञानेश्वरी, साहित्य चिंतामणी, ते हे माय ज्ञानेश्वरी, विवेकवल्ली सावणी, ते हे माय ज्ञानेश्वरी, हे हे माय ज्ञानेश्वरी, माय ज्ञानेश्वरी, हे माय ज्ञानेश्वरी, माय ज्ञानेश्वरी,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर